नमस्कार मित्रांनो, पल्लवी तारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि खरं सांगायचं तर खूप लोकांच्या मनातला एक मोठा प्रश्न आपण आज क्लिअर करणार आहोत. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की येणाऱ्या काळात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमची नोकरी घेईल का? कदाचित तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल, यूट्यूबवर व्हिडिओज पाहिले असतील किंवा कोणीतरी मित्र बोलला असेल की आता सगळं AI करणार आहे. आपल्याला कामच उरणार नाही. आणि खरंच सांगते, हा विचार अगदी नॉर्मल आहे. पण आज मी तुम्हाला घाबरवायला नाही तर स्पष्टपणे समजवायला आली आहे. खरं काय आहे आणि तुम्ही काय करायला हवं. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. AI म्हणजे काही मॅजिक नाही बरं का. तो फक्त एक टूल आहे. जसं कॅल्क्युलेटर आलं तेव्हा लोकांना वाटलं होतं की आता गणित करणाऱ्यांची गरज संपेल. पण तसं झालं का? नाही. उलट लोकांनी कॅल्क्युलेटर वापरून अजून कॉम्प्लेक्स कामं करायला सुरुवात केली. तसंच AI आहे. आज AI लिहू शकतो, बोलू शकतो, फोटो बनवू शकतो, डेटा ॲनलाइज करू शकतो आणि ते सुद्धा खूप फास्ट. ChatGPT सारखी टूल्स काही सेकंदात तुम्हाला आन्सर्स देतात, ईमेल्स लिहून देतात, आयडियाज देतात. त्यामुळे लोक घाबरतात. आपली नोकरी गेली. पण इथेच लोक चूक करतात. आपण AI नोकरी कारण AI नोकरी घेत नाही. AI वापरणारा माणूस पुढे जातो. आता थोडं प्रॅक्टिकल बोलूया. हो, काही नोकऱ्यांना धोका आहे. हे सत्य आहे. जर तुमचं काम रोजच एकच रिपीट होत असेल, जसं की डेटा एंट्री, सिंपल रिपोर्ट्स, बेसिक अकाउंटिंग, स्टँडर्ड ईमेल्स, तर AI ते काम तुमच्यापेक्षा खूप फास्ट करेल. यात काहीच डाऊट नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुमचं करिअर संपलं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अपग्रेड व्हावं लागेल. कारण प्रत्येक बदलासोबत नवीन संधी येतात. जेव्हा कम्प्युटर्स आले तेव्हा काही जॉब्स गेले. पण सॉफ्टवेअर, IT, डिजिटल मार्केटिंग अशा हजारो नवीन फील्ड्स तयार झाल्या. आज AI मुळेही तसंच होणार आहे. आता एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट. AI कितीही स्मार्ट झाला तरी काही गोष्टी तो करू शकत नाही. तो भावना समजू शकत नाही. तो कोणाला मोटिवेटही करू शकत नाही. तो ट्रस्ट बिल्ड करू शकत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं तर एक मॅनेजर फक्त काम देत नाही. तो टीमला इन्स्पायर करतो. एक टीचर फक्त शिकवत नाही. तो विद्यार्थ्यांना समजून घेतो. एक बिझनेसेस ओनर फक्त प्रॉडक्ट विकत नाही तर तो रिलेशनशिप बनवतो. या सगळ्या गोष्टी AI कधीच पूर्णपणे रिप्लेस करू शकत नाही. आणि इथेच तुमची खरी ताकद आहे. म्हणून आता प्रश्न असा नाही की AI येईल का? कारण तो आधीच आला आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही त्याचा वापर करणार का? एक सिंपल रूल लक्षात ठेवा. AI ला एनिमी समजू नका. त्याला शत्रू समजू नका. त्याला टूल म्हणून वापरा. आजपासून तुम्ही AI वापरायला सुरुवात केली तर तुमचं काम दुपटीने फास्ट होईल. तुम्ही बॉसला अधिक प्रॉडक्टिव्ह दिसाल आणि तुमची व्हॅल्यू वाढेल. जो माणूस AI वापरतो तो फ्युचर रेडी आहे आणि जो टाळतो तो कायमचा मागे राहिलेला असेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट स्किल्स. आजच्या काळात नॉलेज गुगलवरही मिळतं. आन्सर्स AI देतो. पण कम्युनिकेशन्स, कॉन्फिडन्स आणि लिडरशिप हे स्किल्स अजूनही ह्युमनच आहेत. तुम्ही कितीही चांगलं बोलला, किती स्पष्टपणे एक्सप्लेन करता, लोकांशी कसं कनेक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा प्रमोशन नॉलेज मुळे नाही तर कम्युनिकेशनमुळे मिळतं, नाही का? त्यामुळे आजपासून कन्सिस्टन्सी तुम्ही तुमचं बोलणं, ऐकणं, एक्सप्रेस करणं इम्प्रूव्ह करत जा. तिसरी गोष्ट म्हणजे सतत शिकत राहा. आजच्या जगात एक स्किल शिकून आयुष्यभर चालत नाही. टेक्नॉलॉजी रोज बदलते. जर तुम्ही अपडेट नाही झाला तर तुम्ही मागे पडणार हे नक्की. पण गुड न्यूज म्हणजे आज शिकणं खूप सोपं आहे. यूट्यूब, ऑनलाईन कोर्सेस, फ्री रिसोर्सेस सगळं अवेलेबल आहे. फक्त एक हॅबिट बनवा. दर आठवड्याला काहीतरी नवीन शिकायचं. थोडं थोडं पण कन्सिस्टंट. चौथी गोष्ट म्हणजे नेटवर्किंग. खूप लोक इग्नोर करतात. पण गेम चेंजर आहे. पण ही गेम चेंजर आहे. नोकरी फक्त रिझ्यूमवर मिळत नाही. ती लोकांमधून मिळते. तुम्ही किती लोकांना ओळखता, किती लोक तुम्हाला ओळखतात, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांशी कनेक्ट व्हा. लिंक्डइन वापरा. तुमचं नॉलेज शेअर करा. तुम्ही जितके विजिबल राहाल, तितक्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे खेचल्या जातील. पाचवी गोष्ट म्हणजे साईड इन्कम किंवा बॅकअप प्लॅन. आजच्या काळात एकाच इन्कमवर डिपेंड राहणं रिस्की आहे. तुम्ही लगेच फुल टाइम फ्रीलान्सिंग करायला लागणार नाही.
पण हळूहळू काहीतरी एक्स्ट्रा सुरू करू शकता. तुमच्याकडे जी स्किल आहे, जसं की टीचिंग, डिझायनिंग, रायटिंग, अकाउंटिंग, ती ऑनलाईन वापरू शकता. यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्सही येतो आणि सिक्युरिटीही मिळते. आता शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माइंडसेट. तुम्ही जर सतत घाबरत राहिलात तर काहीच बदलणार नाही. पण जर तुम्ही विचार केला की ही एक संधी आहे, तर सगळं बदलू शकतं. सक्सेसफुल लोक काही वेगळे नसतात बरं का. ते फक्त फक्त आणि फक्त बदल स्वीकारतात. ते शिकत राहतात, ट्राय करत राहतात आणि ग्रॅज्युअली ग्रो होत राहतात. आज या व्हिडिओमधून एकच गोष्ट घ्या. परफेक्ट होण्याची गरज नाही, पण स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे. आजचं एक छोटं पाऊल टाका. AI टूल वापरून बघा, एक कोर्स शोधा, लिंक्डइन अपडेट करा किंवा एखाद्या नवीन व्यक्तीशी कनेक्ट व्हा. छोट्या सुरुवाती नक्कीच मोठे बदल घडवून आणतात. तर मंडळी, AIची लाट येते हे नक्की आहे, पण त्या लाटेत बुडायचं की त्यावर सर्फ करायचं हे तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही ही माहिती उपयोगी पडेल. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती स्किल शिकायची आहे. आणि हो, आत्तापर्यंत आमच्या पल्लवी धारा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच प्रॅक्टिकल, युजफुल आणि मोटिवेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे. तोपर्यंत शिका, बदल स्वीकारा आणि तुमचं फ्युचर स्ट्रॉंग बनवा. धन्यवाद.